ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी तरुणांची मोठी गर्दी उसळली होती। 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या रासरंगाला सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एमसीएचआय ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी पाहायला मिळाली आहे। तर नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल रसिकांना अनुभवता आली आहे। तर हेमाली सेजपाल यांच्याकडून उत्तम असं सूत्रसंचालन केलं गेलंय। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरमाप्रेमींनी यामध्ये सहभाग नोंदवलाय। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो, त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय। एमसीएचआय ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झालाय। काल उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने गरबा रसिकांनी एकत्र येत गरब्याचा आनंद लुटलाय, तसेच मोठा उत्साह पाहायला मिळालाय। या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट देत क्रेडाई एमसीएचआयचे विशेष आभार व्यक्त केलेले आहेत व कौतुकही केले।